ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान खासदार संभाजीराजे सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेत। मराठा आरक्षण स्थगितीवरती सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। सुप्रीम कोर्टामध्ये आज मराठा आरक्षणाची एक महत्त्वाची सुनावणी होती। स्थगितीनंतरची ही पहिली सुनावणी, मात्र राज्य सरकारचे वकील अनुपस्थित होते, त्याच्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाहीये। खासदार संभाजीराजे छत्रपती आता माझ्यासोबत आहेत। राजे, खरं तर खूप महत्त्वाची सुनावणी, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, पण राज्य सरकारच्या वतीनं वकिलांची अनुपस्थिती होती, त्याच्यामुळे हे प्रकरण पुढे ढकलण्याची वेळ आली। नाही, मला सुद्धा आता या मिनिटाला स्टेटमेंट करणं हे प्री मॅच्युअर होईल, पण प्रायमा फेशिया प्रथमदर्शनी काय दिसते की सरकारी वकील हे तिथं उपस्थित नव्हते आणि खरोखरच एक दुर्दैवाचा क्षण त्यावेळी आपल्याला दिसला। सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सुद्धा विचारलं कुठे आहेत आणि आपण त्याला उत्तर काय देऊ शकलो नाही। म्हणून मी जसं म्हटलं की हे प्री मॅच्युअर स्टेटमेंट होईल, म्हणून मी आता काय बोलत नाही। आपण ज्यावेळी सुनावणी पूर्ण होईल त्यावेळी मी माझं मत मी त्यावेळी व्यक्त करेन। पण निश्चित एक आहे की मी अनेक दिवसापासून मी सांगायला लागलोय की कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे। तिथं सामान्य आधी सुद्धा तुम्हाला असं जाणवलंय की कोऑर्डिनेशनची कमी पडतीये? हो, पूर्वीपासून मी चव्हाण साहेबांना नेहमी प्रोटेक्ट करत आलेलो आहे आणि चव्हाण साहेबांना नेहमी मी फोन केला, परवाच मी फोन केला त्यांना आणि सांगितलं की उपसमितीची तुम्ही मिटिंग घ्या, तुम्ही सामान्य प्रशासन जे सचिव आहेत त्यांना कोऑर्डिनेशन करावं सगळ्या वकिलांच्या। काल सुद्धा माझं जालन्यात असो मुंबईत असेल दोन्ही ठिकाणी हेच मी बोललोय आणि हेच मला दिसायला लागले। फ्लोर मॅनेजमेंट बरोबर झालेली नाही, पण तरी आपण 12:30-1ला जी सुनावणी आपली लागेल, आपला नंबर येईल, ते आपण ती वाट बघू। सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे ते तर स्थगिती उठवण्याचं आहे। तुम्हाला काय वाटतं की काय काय मुद्दे सरकारनं मांडले पाहिजेत आणि एकतर सरकारची जी तयारी आहे ते बघता तुमची त्याच्यावरची प्रतिक्रिया? नाही, मी आजही या मिनिटाला विश्वास सरकारवर हेच ठेवून आहे की त्यांनी आपली बाजू व्यवस्थित इथं मांडणं गरजेचं आहे। आपली स्थगिती उठवावी, कशा पद्धतीने ते पुढे जातील याच्यावर त्यांनी आपली बाजू मांडायला पाहिजे। ती नेमकी काय स्ट्रॅटेजी आज समोर आहे, जो अशोकराव बोलले असतील काल, पण त्याच्यावर मी आत्ताही भाष्य करणार नाही की जी स्ट्रॅटेजी सर्वोच्च न्यायालयाचे आपले जे वकील आहेत रोहितगी आणि त्यांची टीम ते जे पुढे मांडतील पुढे माझं भाष्य करेन। खरं तर रोहतगी तर म्हणजे ज्येष्ठ वकील आहेत, पण त्याच्याशिवाय जे ज्युनियर वकील त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक होतं त्यांची सुद्धा अनुपस्थिती होती। म्हणजे सरकारच्या वतीनं रिप्लाय द्यायलाच कुणी नव्हतं। न्यायमूर्तींनी जवळपास 3-4 वेळा विचारलं की राज्य सरकारच्या वतीनं कुणी आहे का, तर इतकं म्हणजे गंभीर प्रकरण असताना त्याच्याबद्दलची ही हलगर्जी त्याच्याबद्दल फार गंभीर मुद्दा आहे की आपल्याकडून महाराष्ट्राकडून आपला वकीलच नाही। कितीही तुमचं व्हर्च्युअल हिअरिंग टेक्नॉलॉजी जरा इकडे तिकडे झाले असेल, पण कोणच नाही, हे काही बरोबर नाही। पण लेटेस्ट वेट, थोडा वेळ थांबू आणि काय नेमकं सरकारची भूमिका आहे हे आपण समजून घेऊ। जेव्हा हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागलं तेव्हा अशोक चव्हाणांनी पण म्हटलं की काहीसं आश्चर्यकारक आहे, कारण प्रकरण म्हणजे मोठ्या खंडपीठाकडे जाणं आवश्यक होतं आणि आता सरकारची भूमिका अशी आहे की या खंडपीठापुढे सुनावणी घ्यायचीच नाही। तर तुम्हाला त्याच्या संदर्भात जोपर्यंत सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर भाष्य करणार नाही। अशोकरावजी जे बोलले असतील तो त्यांचा कुठल्या बेसवर ते बोलत मला माहीत नाही। सरकारची बाजू ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रेझेंट होईल त्यावेळीच मी बोलेन। मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातल्या रॅलीमध्ये एक संपूर्ण जनतेला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला की सरकार तुमचं आहे आणि सर्वांना आम्ही न्याय देऊ। तर या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे? किती विश्वास वाटतोय की सरकार हे करण्यात यशस्वी होईल? बघू आता सध्या माझं पूर्ण लक्ष त्या सुनावणीवर आहे। बाकीचे काही प्रश्न असतील मी नंतर बोलू। तर हे होते खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांनी सांगितलं की सरकारच्या वतीनं ज्या काही गोष्टी होणं आवश्यक होतं, वकिलांनी ज्या पद्धतीनं बाजू मांडणं आवश्यक होतं, तर त्याच्यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडतंय का? कारण ज्या गांभीर्यानं हे प्रकरण पाहायला हवं त्या गांभीर्यानं ते घेतलं जात नाहीये। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।